नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मध्ये तुमचे स्वागत करीत आहे। चला तर आपण सुंदर अशी सोपी आणि सुंदर ब्लाउज डिझाईन पाहूया। त्यासाठी मी ब्लाउजचे कापड बाजूला ठेवले आहे आणि हे अस्तर आहे। अस्तरचे शोल्डर घेतले आहे मी 5.25, गळा घेतलेला आहे 2.25। 32 साईजसाठी ब्लाउज शिवत आहे मी, तुम्ही कोणत्याही साईजसाठी शिवू शकता। तर गळ्याची उंची घेतलेली आहे मी 9 इंच आणि पूर्ण इंच आहे 14 इंच। आपल्या ब्लाउजची आडवे माप घेतलेले आहे मी 3.25 इंच, कारण की पसरून गळा नको आहे आपल्या क्लायंटला आणि त्याचा बॉक्स आखून गोल आकार गळ्याला देऊन घेतलेला आहे। आणि ते कापड दुसऱ्या बाजूला पलटी करून थोडंसं दाबून घेतले, म्हणजे हे बघा आकार दुसऱ्या बाजूला उमटलेला आहे, तो आपण डार्क करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे आपण तो आकार आखून घेतलेला आहे। आता ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हे बघा ब्लाऊज पीस आपण ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हे आपले अस्तरचे कापड ठेवायचं आहे आणि गळ्याला गोल अशी शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा आपण जो गळा आखून घेतलेला होता गोल, त्याच्यावर आपण शिलाई घालून घ्यायची आहे आणि गळा गोल आकार आपण जो दिलेला आहे तसा कट करून घ्यायचा आहे। गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, कारण की आपला गळा फिनिशिंगमध्ये येतो। टिप कट होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही। आणि हे बघा अस्तर सरळ करायचं, आतल्या बाजूला पलटी करायचं आणि गळ्याला शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा व्यवस्थित अशी गळ्याला पूर्ण आपण शिलाई घालून घ्यायची आहे। पूर्ण गळ्याला गोल अशी आपण शिलाई घालून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची आहे। आपली पूर्ण गळ्याला आपण शिलाई घालून झालेली आहे आपली। हे बघा व्यवस्थित अशी। आता काय करायचंय, अस्तरवर हे बघा चारी बाजूने आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा पॅक करून घेतलेला आहे आपण अस्तर ब्लाऊज पिसाबरोबर, आणि राहिलेले जो ब्लाऊज पीस जास्तीचा आहे तो अस्तर बरोबर कट करून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे चारी बाजूने हे बघा पूर्ण आपण कट करून घेतलेला आहे। आता सरळ करायचा आहे ब्लाऊजवर आणि 1 इंचची हे बघा अशा प्रकारे 1-1 इंचच्या टिक करून घ्यायच्या आहेत। हे बघा अशा प्रकारे। आणि हे बघा गळ्याला आपण अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे अगोदर। हे बघा हा आकार आहे तो आपल्या उजव्या बाजूला आला पाहिजे आणि बाहेरच्या पण बाजूने आपण अशाच प्रकारे हे बघा आपण जो टिक करून घेतले होते त्याच्यावर आपण गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। आणि हे बघा आणि हा डाव्या बाजूला आपण आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता पूर्ण गोल गळ्याला आपण लेस लावून घेणार आहोत। हे बघा तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर आपण खूप साऱ्या सुंदर डिझाईन पाहणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक आणि शेअर पण जरूर करा। हे बघा अशा प्रकारे आपण गळ्याला लेस बसवून घ्यायची आहे आणि लेसला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। आपण डबल शिलाई देऊन घेतलेली आहे आणि हे बघा बाहेरच्या पण बाजूला आपण अशा प्रकारे लेस बसवून घ्यायची आहे। हे बघा आपण जो आकार दिलेला होता तिथपर्यंत आपण लेस जोडून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची आहे। आपण त्याला पण डबल शिलाई घालून घेतलेली आहे, कारण की लेस थोडीशी जाड आहे। आता हे बघा दुसऱ्या बाजूला पण आपण लेस जोडून घ्यायची आहे। हे बघा खालीपर्यंत आपल्याला ही लेस व्यवस्थित अशी जोडायची आहे आणि अगोदर बसवलेले लेसचे टोक त्या लेस खाली झाकून घ्यायचे आहेत, दिसू द्यायचे नाहीत। हे बघा लेस कट करून घेतलेली आहे आणि डबल शिलाई घालून घ्यायची आहे, कारण की थोडीशी लेस आपली जाड आहे। आणि दुसरी पण लेस हे बघा अशा प्रकारे बसवून घ्यायची आहे बाहेरच्या बाजूने। तर खूप सोपी आणि सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन आहे। मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। आता एक पट्टी घेतलेली आहे, त्याला थोडीशी दुमड घातलेली आहे आणि आता शिलाई घालून घ्यायची आहे पट्टीला। हे बघा शिलाई घालून घेतलेली आहे आणि ती पट्टी आता आपल्याला पाठीच्या खालच्या भागाला जोडून घ्यायची आहे। हे बघा पट्टी जोडून घेतलेली आहे। नंतर ना पट्टीला आपण दाबटीप घालून घेऊया। हे बघा आणि आतल्या बाजूला पलटी करून त्याला शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा आपली पाठीची पट्टी बसून झालेली आहे, नळा आपण बसवलेले आहेत। तर हे बघा सुंदर अशी
आपण लटकन पण बनवले आहे. कशी वाटली डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. आणि हे बघा हे शो बटन आहेत, तुम्ही अशा प्रकारे शो बटन बनवून बसवून घेऊ शकता. तर बघा किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे. धन्यवाद.